Good morning, student. My name is Bhagwan Vishwanath Shinde, Shinde Coaching Classes, Sukrana. Student, thought of the day, today's thought is, don't stop until you are proud. जोपर्यंत तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटत नाही तोपर्यंत थांबू नका. डोंट स्टॉप अंटिल यू आर प्राऊड. जोपर्यंत तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटत नाही तोपर्यंत थांबू नका. तात्पर्य जे काम किंवा ध्येय हाती घेतलेलं आहे त्यामध्ये सर्वोत्तम यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहा. त्यामध्ये सर्वोत्तम यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहा. बघा स्टुडंट, look at the board and look at the me. Students, here some question here. First question is 45 is 81. 45 is to 81 as 38 is to 8. 45 is to 81 as 38 is to 8. इथे काय दिले बघा, प्रश्न वाचतो आधी. दिलेल्या पर्यायामधून योग्य उत्तर निवडून दिलेला साठेपणा पूर्ण करा. हे जे 1 2 3 4 पर्याय दिले त्या 4 पर्यायामधून जे योग्य उत्तर आहे ते निवडून हे साठेपणा आपल्याला पूर्ण करायचं आहे. हे गणित आहेत, अॅनालॉजीचे गणित आहेत आणि हे गणित स्कॉलरशिप एक्झाम, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम यामध्ये विचारलं जाते. तर बघा इथं काय दिलंय, 45 81 आहे तर 38 किती आहे. 45 81 तर 38 किती. अशा गणितामध्ये काही नियम लक्षात ठेवायचे आहेत. काही नियम म्हणजे ते नियम कोणते, ते नियम म्हणजे पहिलं नियम एखाद्या संख्येचा वर्ग किंवा एखाद्या संख्येचा घन असते ते शोधायचं असतं, ते आहे का शोधायचं. नंतर अंकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ते यामध्ये आहे का ते शोधायचं असतं. किंवा जे अक्षर आहे त्या अक्षराचं पुढचं नंबर किंवा मागचं नंबर, फॉरवर्ड नंबर आणि बॅकवर्ड नंबर असे कोणते नंबर आहेत का ते शोधायचं असतं. तर यामध्ये बघा 45 81 आहे तर 45चा डबल किती होते 90. 90 मधून 9 गेले 81. ह्याचं काय लागू होतं काही ते ट्रिक. ह्याच्यामध्ये असं नियम किंवा पॅटर्न शोधायचं की हे जे पहिल्या पदावरील जे पॅटर्न लागलंय तर पहिल्या पदाला पॅटर्न लागले तेच पॅटर्न दुसऱ्या पदाला लागलं पाहिजे. या ठिकाणी बघा 45 2 90, 90 मधून 9 गेले 81, 38 मधून 38 2 76 आहे का नाही. 8 8 16 3 6 आणि 7 38 2 76, 8 आणि 3 11, 76 मधून 11 गेले 65 होतं. त्यामध्ये कुठं 65 ऑप्शन आहे का, चारपैकी एक तर पर्याय 65 आहे का नाही. या ठिकाणी काय केलंय तर सरळ सरळ काय केलंय, ह्या दोन संख्येची बेरीज 4 अधिक 5 बरोबर 9. 9चा वर्ग किती 81. तर हे पहिलं पद आले. तर जे पहिल्या पदाला रिलेशन असतो, संबंध असतो तेच रिलेशन दुसऱ्या पदाला असतो. दुसरं पद किती आहे 3 अधिक 8, 3 आणि 8 11, 11चा वर्ग 121. या ठिकाणी कोणता ऑप्शन पर्याय बरोबर आहे, पर्याय नंबर 4 हे बरोबर आहे. 45 ला 81 तर 38 ला 121 येते. ठीक आहे, हे पहिलं गणित झालं. दुसरं गणित बघा 34 ला 70 तर 78 ला किती म्हणून बघा 34 ला 70 तर 78 ला किती. 34 is to 70 as 78 is to what. तर बघा 156 154 158 130 असं दिले. यामध्ये सुद्धा आपल्याला संबंध शोधायचा इम्प्लाइज दॅट. आता संबंध शोधते वेळेस इथं कुठं गुणाकार आहे का, बेरीज आहे का, भागाकार आहे का, वजाबाकी आहे का ते शोधायचं. किंवा ही संख्या दोन संख्येचं वर्ग मिळून ही संख्या आहे का, या संख्येची बेरीज केल्यानंतर ही संख्या येते का शोधायचं आहे. तर 34 3 आणि 4 जे वर दिले ते बघायचं. 4 आणि 7, 7चं वर्ग किती 49 आहे पण या ठिकाणी 70 आहे. तर या ठिकाणी काय केलंय, पहिले जे दोन अंक आहेत 3 4 म्हणजे 34, 34 गुणिले 2, 34 गुणिले 2 किती 34 गुणिले 2 68, 68 अधिक 2 70. या ठिकाणी काय केलंय 34 गुणिले 2 68, पहिल्या संख्येला डबल केले आणि त्यामध्ये 2 ऍड केले तर 70 येते. आता सेम थिंग्स 78 ला डबल करा. 78चा डबल किती येते 156 येते. आणि त्यामध्ये काय करा 156 आल्यानंतर त्यामध्ये 2 ऍड करा. 156 अधिक 2 158. तर दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय बरोबर आहे, सी पर्याय हा बरोबर आहे. म्हणजे काय त्याच्यामध्ये काय याच्यामध्ये काय पॅटर्न यूज केले 34 2 68 ही संख्या ह्या संख्याला डबल केले आणि डबल केल्यानंतर त्यामध्ये 2 ऍड केले. ह्या संख्याला डबल केले 78 2 156 आणि त्यामध्ये 2 ऍड केले 158. यामध्ये ऑप्शन सी आलेला आहे. आता तिसरं गणित बघा 6चं 108 तर 8चं किती. 6चं 108 तर 8चं किती. तर इथं काहीच करायचं नाही, सरळ सरळ आहे. 6 या संख्येचं घन आहे 216, 216 2 भाग दिले तर 108 येतो. कळालं बरोबर. 6 या संख्येचं घन 216 आहे. 216 ला 2 भाग तर किती आलं 108 आलं. मग 8चं घन किती आहे बरोबर, 8चं घन आहे 512, 512 ला 2 भाग दिलं किती येते मग 256. 256 पर्याय कोणता बरोबर आहे, पर्याय बी हा बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे अॅनालॉजी फाइंड करायचे गणित, सारखेपणाचे गणित आपल्याला सोडवता